तुम्ही तुमच्या मित्रांना शिव्या का देता? कसं आहे, बिना साखरेची चहा, बिना चकण्याची दारू, तसंच बिना शिव्यांचे मित्र चांगला नाही वाटतो म्हणून. तू धडकन में तेरी. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आता वाजले आहेत सकाळचे 11 आणि आम्ही उठलो आहे 9:30ला. तसं सकाळी लवकरच उठले होते पण पुन्हा झोपले आणि मग उठले 11 वाजता. आणि आता स्वयंपाक बनवायचा आहे, सेकंड शिफ्ट आहे, ड्युटीवर जायचं आहे. बट भाजीला काहीच नाही आहे, तर आता आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये भाजी घ्यायसाठी. चला तर मग जाऊया, मी दाखवते तुम्हाला समोरचं आम्ही मार्केटला गेलेलं. ये बारिश ने तो नाक में दम करके रख दिया यार. जब देखो तब बारिश बारिश बारिश. सुबह पानी, रात को पानी, शाम को पानी, दोपहर को पानी. क्या करे अब, पानी पानी हो गया है पूरा, जहाँ देखो वहाँ पानी. क्या करे कुछ समझ में नहीं आ रहा है गाइज. खरंच राव, आतुरतेनं वाट बघते कधी पाणी बंद होणार आणि कधी नाही ते. कारण नाकात जीव येऊन गेला बरं या पाण्याला. कुठे जायचं पण समजत नाही, यायचं पण समजत नाही, काहीच समजत नाही, काहीच. कसं करावं लागेल सांगा आता तुम्ही. सारखं आता कंटिन्यू 15 ते 20 दिवस झाले सारखं पाऊस आहे, सारखं. काय काय ठिकाणी रस्ते ब्लॉक पण झालेत, गाड्या पण बंद झाल्यात आणि त्यातल्या त्यात एक ट्विस्ट की लोकल बंद झाल्यात आणि आम्हाला ड्युटीवर जायला खूप प्रॉब्लेम होतो. बघा आलो आहे आम्ही सब्जी मंडी भाजी घ्यायला. आता बघूया कोणती भाजी घ्यायची ती, कारण आता खूप साऱ्या दिसत आहेत. एवढ्या तर नाही घेणार आम्ही, कारण आमच्याकडे स्टोअर करायसाठी फ्रीज तर नाही आहे, मग ती खराब होऊन जाणार. म्हणून आता जेवढी लागेल तेवढीच घ्यावं लागेल. तसं तर मला दोडक्याची भाजी आवडत नाही. बघू आता काय होतं. नाही मला नाही आवडत दोडके. आता मी सांगितलं, मला विचारलं नाही घेऊ का म्हणून, तर मी त्यांना डायरेक्ट सांगितलं की मला नाही आवडत म्हणून. आता त्यांनी शेंगा घेतले. इतका महाग झाला आहे ना भाजीपाला, जास्त महाग. आणि आता तुम्हाला तर माहीतच आहे पावसाच्या सीझनमध्ये तसा पण महागच असतोय, काही खरं नाही. अख्खा पेमेंट याच्यातच जाणार आहे भाजीपाल्यामध्ये. कारण हा बघा पत्ता गोबी 30 रुपये पाव आहे आणि तो छोटासा गड्डा घेतलाय ना, तो 30 रुपयाचा झालाय. आता विचार करा, सब्जी भाजीपाला सोन्याच्या रेटमध्ये चालते. आता सोनं कमी झालं आणि भाजीपाल्याचे रेट वाढले. गाईज आता आलो आहे आम्ही किराणा स्टोअरमध्ये. इथे आम्हाला घ्यायचं आहे काही रूममध्ये आवश्यक वस्तू आणि सर्वात मेन म्हणलं तर आता नाश्त्यासाठी पोहे घ्यायचे आहेत, पोहे आणि शेंगदाणे. कारण आम्ही सकाळपासून नाश्ता केलेला नाही आहे आणि आता बाहेर करायचं म्हणलं तर ते पावसाचं घाण, किचकिच, चिडचिड, तर बाहेर खाणं काही योग्य दिसत नाही. म्हणून आता म्हणलं घरीच पोहा वगैरे घ्यावं आणि घरीच जाऊन बनवावं नाश्ता. आणि ताई ते तांदूळ बघतायत, कारण तसं आम्हाला आता महिन्याचा किराणा भरायचाच आहे. पण आता वेळ आहे, कारण आज सध्याला काही सुट्टी नाही, उद्याला वगैरे सुट्टी भेटल्याच्यानंतर भरू आम्ही. तर ताई आता बघत आहेत तांदूळ, गहू वगैरे. आम्ही येत होतो तेव्हा थोडा थांबला होता, पण पुन्हा झाला चालू. हे बघा, याला काही दमच पडत नाही. काय आबाळाला छिद्र वगैरे पडले का काय बघावं लागते, सारखं गळतच राहतोय. हे बघा गाईज, झालंय आमचं भाजीपाला घेऊन आणि किराणा स्टोअरमध्ये पण काही सामान घ्यायचं होतं ते पण घेतलंय. बघू शकता तुम्ही एका ब्लॉगरची लाईफ किती क्रिटिकल असते. एकाच हाताने छत्री पकडली आणि एका हाताने मोबाईल पकडली आणि ज्या हाताने छत्री पकडली त्याच्यामध्येच सामान पकडली. खूप अवघड होतं आहे, बट काय करणार आता, ब्लॉग तर शूट करायचाच आहे. आणि तुम्हाला वाटते ब्लॉगिंग म्हणजे खूप सोपी गोष्ट आहे काय, फक्त व्हिडिओज काढायचे आहेत. पण तसं नसतंय राव, त्याच्या मागे किती मेहनत असते, किती मेहनत करावी लागते ते फक्त एका ब्लॉगरलाच माहीत आहे. मला पण आधी असंच वाटायचं काय फक्त व्हिडिओज काढायचे आहेत, व्हिडिओ काढून फक्त पोस्ट करायचे आहेत. पण जेव्हा मी स्वतः ब्लॉगिंग स्टार्ट केले तेव्हा मला समजलं की एका ब्लॉगरची लाईफ आणि त्याच्या मागलचे कष्ट काय असतात. ते म्हणतात कोणती पण गोष्ट स्वतः अनुभव घेतल्याशिवाय समजत नाही. तसंच काहीसं माझं झालं आहे. खूप जास्त अवघड होतं आहे, म्हणून आता
बाकीचं दाखवते मी तुम्हाला रूमवर गेल्यावर. हा सगळा मोसम बघून माहित आहे मला एक गाणं आठवलं. माझा तर आवाज काही तेवढा कोकिळेसारखा नाही आहे, पण जस्ट असंच थोडंसं मी म्हणून दाखवते. ये बारिश का पानी, ये पानी की बूंद, तुझे ही तो ढूंढे. खरंच या पावसाला बघून आठवलंय बरं, म्हणून मी थोडंसं म्हणले. तर गाईज आम्ही रूमवर, आणि जस्ट आम्ही रूमवर येऊन पोहोचले तितक्यातच बघा किती जोराचा पाऊस लागलाय. हे बघा जस्ट आम्ही रूमवर पोहोचलो आणि खूप जोराचा पाऊस लागलाय, बघू शकता तुम्ही. गाईज खरंच इतका जोराचा पाऊस येतोय, ओ माय गॉड. आम्ही जर थोडा पण लेट झाला असता ना आम्हाला, तर आम्ही पूर्ण भिजून गेलो असतोय. बघा किती जोराचा पाऊस पूर्ण माहिती आहे आमच्या इकडे येतोय. हे बघा पूर्ण इथे किती खराब झालेलं आहे पूर्ण. म्हणजे या गाईज नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये आज आहे पोहा, आणि आत्ता वाजलेत 11. आत्ता नाश्ता करतोय आम्ही, कारण पावसामुळे वेळ कसा जातो काही समजतच नाही, कारण उठायलाच लेट होतंय. आणि आता सेकंड ड्युटी आहे, सेकंड शिफ्ट चालू आहे, तर आम्ही म्हणजे ड्युटीवर गेल्यावरच जेवण करतोय. तर मग रूमवर 11 11:30ला नाश्ता वगैरे होऊन जाते, मग नंतर डायरेक्ट दुपारी जेवणच, कारण सकाळचं जेवण स्किप होत आहे सध्याला पावसामुळे. चला मी नाश्ता वगैरे करते, पोळ्या बनवते गाईज, ताई बनवून देते तिकडे, मी भाजते. भाजी बनवायचीच आहे, चालू आहे हळूहळू आमचा स्वयंपाक. गाईज आम्ही चाललो आहे आता ड्युटीवर जायचा टाईम झालेला आहे. तर अशा प्रकारे चालू आहे आम्ही ड्युटीवर. आता तुम्हाला तर माहीतच आहे, ड्युटीवर काही मोबाईल यूज करू शकत नाही, आणि कॅमेरा पण काही ओपन करणार नाही. आता डायरेक्ट मी भेटेल तुम्हाला सायंकाळी सुट्टी झाल्याच्या नंतर. चला मग जाऊया ड्युटीवर. बसले गाईज, वेट केल्याच्या नंतर मेट्रो मिळाले. आता जाणार ड्युटीवर, कारण ही जी मेट्रो आहे ती डायरेक्ट जाते माझ्या कॉलेजला.